हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांचे आपल्या उज्ज्वला ब्लॉग्स या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। तर खूप दिवसापासून ना आपले या चॅनलवरती व्हिडिओच आलेले नाही, तर म्हटले चला आज ना सकाळी छान छान झाडांना फुलं आलेली होती, तर म्हटले चला तुमच्याबरोबर जरा शेअर करूया। तर अशा प्रकारे थोडंसं गॅलरीत आल्यानंतर मनाला ना थोडंसं प्रसन्न वाटतं, कारण झाडं आहे ना, निसर्ग हा आपल्याला एक प्रकारे आनंद देत असतो। तर इथे ना मी सूर्यफूल लावलेलं होतं, तर त्याला पण खूप छान फूल आलेलं आहे। तर आज आहे गुरुवार, तर गुरुवारी सकाळी सूर्यफुलाकडे बघून मन एकदम प्रसन्न झालं, कारण येलो कलर बघून मनाला एकदम प्रसन्न वाटलं। त्यानंतर इथे धोत्रा आहे, धोत्र्याला पण छान फूल आलेलं होतं। तर हे भगवान शंकरांचं धोत्रा हे प्रिय फूल आहे। त्यानंतर इथे ना कृष्णकमळ हे मला लहानपणापासून त्याची पानं खूप आवडतात। तर याला ना या झाडांना ना मी डाळ तांदूळ धुतलेलं पाणी पण टाकत असते, कधी चहा पावडर पण टाकत असते। तर याने ना झाडं छान बहरली जातात आणि झाडं छान होतात, आणि त्यामुळे आपल्याला डोळ्यांना बघायला पण झाडं छान वाटतात आणि मनाला देखील प्रसन्न वाटते। इकडे आहे माझं ब्रह्मकमळ, तर ते पण छान झालेलं आहे। तर झाडांची ना मी नेहमी काळजी घेत असते। तर अशा प्रकारे छान सूर्यफूल, आणि इथे ना कुबेर ट्री ते पण आपलं छान झालेलं आहे। फक्त तुळसच माझी थोडीशी अशी झालेली आहे, मी सकाळीच करून घेतली, ती म्हणजे देवपूजा। सकाळी जेव्हा आपण देवाचे नामस्मरण करतो, देवपूजा करतो, तेव्हा मनाला एकदम प्रसन्न वाटत असते आणि आपला संपूर्ण दिवस हा आनंदात जात असतो। तर त्यासाठी सकाळी नेहमी परमेश्वराच्या नामस्मरणानेच दिवसाला सुरुवात करावी। तर इथे ना सकाळी नाश्त्यासाठी पोहे, तर इथे ना कढईत तेल टाकलं, त्यात जिरे मोहरी टाकली, कांदा व्यवस्थित परतून घेतला आणि त्यात मी हिरवी मिरची व्यवस्थित परतून घेतली। त्यानंतर हिरवे वाटाणे पण यात टाकून घेतलेले आहे, त्यात हळद, चवीनुसार मीठ टाकून परत एकदा व्यवस्थित परतून घेतला आणि तळलेले शेंगदाणे, भिजवलेले पोहे मी यात व्यवस्थित परतून घेत आहे। त्यानंतर थोडीशी नॉर्मल साखर टाकून घेतली आणि वरतून थोडासा टोमॅटो टाकून घेतला। त्यानंतर त्यावरती मी ना कोथिंबीर पण टाकून घेते आहे। तर अशा प्रकारे आपले छान असे सकाळी नाश्त्यासाठी पोहे रेडी झालेले आहे। त्यावरती थोडंसं खोबरं, लिंबू, तर पोहे खाण्याची मजा काही वेगळीच असते। तर सर्वांनी या पोहे खायला। त्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये मी काळ्या मसाल्याची मटकी बनवलेली होती, मटकी, भात आणि पोळ्या, असं माझं दुपारचं जेवण होतं। तर असे होते माझे आजचे रुटीन। व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा। व्हिडिओ आवडला तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब देखील करा। पुन्हा भेटू एक छानशा ब्लॉगसोबत, तोपर्यंत सर्वांना बाय।